परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। श्रावण महिन्यातला हा अतिशय पुण्यकारक कालावधीमधला शनिवार मासिक सत्संग, या सत्संगात उपस्थित झालेले महाराष्ट्राच्या बाहेरचे सर्व वेगवेगळ्या विभाग उपक्रमात सेवा देणारे सर्व सेवेकरी, आपण मागच्या वेळेस चर्चा केल्याप्रमाणे दर चौथ्या शनिवारी गुरु माऊलींचं हितगुज ऐकण्यासाठी, आपली मेंदूरूपी बॅटरी चार्ज करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं थोडं काही गोष्टींचं आत्मपरीक्षण करण्यासाठी की आपण महिन्याभरात जी सेवा करताना, मग केंद्रात असो, व्यक्तिगत नित्य सेवा असो, विशेष सेवा असो, या सेवा करताना काही आपल्याकडून एखाद्याचं मन दुखावलं तर गेलं नाही ना, आपल्यामध्ये कुठलाही गर्व अहंकाराचा वारा तर आपल्या मनाला लागला नाही ना, तर याचं एक आत्मपरीक्षणासाठी सुद्धा आज शनिवार आपल्याला निश्चित आपल्याला उपयोगी पडू शकतो। कारण गुरु माऊलींचं नुसतं दर्शन झाल्यामुळं बरंचसं आपल्या जे काही मनातलं जे काही भ्रम आहे ते दूर होतात आणि मग आपण थोडं जरा आत्मपरीक्षण करून आणि आपल्यामधल्या काही त्रुटी दुरुस्त करून आपण नव्या उमेदाने, नव्या अजून चांगल्या ऊर्जेने आपण कार्याला लागतो। गुरु माऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपण आध्यात्मिक सेवा उपासनेबरोबर अनेक वेगवेगळे उपक्रम आपल्या सेवेकऱ्यांसहित भाविक असो, कोणी असो, कुठलाही जात, धर्म, संप्रदाय याचा भेद न ठेवता हे ज्ञान सर्वांसाठी गरजेचं आहे। आणि या उद्देशाने गुरु माऊली ज्याप्रमाणे सांगता, माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म, हा संदेश गुरु माऊलींचा प्रत्येक जनमानसापर्यंत पोचणं गरजेचं आहे। कारण आपण बघतोय दिवसेंदिवस खूप जात, उपजात, त्याच्यामध्ये तेढ निर्माण होत आहे। लोक स्वतःच्या काहीतरी हितासाठी लोकांमध्ये असे वादविवाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे। पण आपल्या सेवेकऱ्यांनी जर गुरु माऊलींचा हा मंत्र जर दिला, माणुसकी ही जात आणि माणूस हा धर्म, की आमच्यासाठी हा माणूस हाच धर्म महत्त्वाचा आहे आणि माणुसकी हीच आमच्यासाठी जात आहे, बाकी जाती धर्माला आम्ही महत्त्व देत नाही, एवढा जरी आपल्याकडून तो संदेश सामान्य लोकांपर्यंत जर पोचला तर राष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा तेढ निर्माण होणार नाही। आपण सेवेकऱ्यांनी समाजामध्ये प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे। म्हणून आपल्याला अध्यात्माबरोबर हे राष्ट्रीय सेवा ही सर्वात महत्त्वाची आहे आणि या राष्ट्रीय सेवेत आपल्या सेवेकरांचं सर्वात जास्त मोठं योगदान पाहिजे। आज आपलं राष्ट्र सक्षम व्हावं। राष्ट्र सक्षम कधी होणार आहे? राष्ट्र सक्षम ज्या वेळेस राष्ट्रामधल्या गावागावातील व्यक्तींचा विकास होईल, गावातल्या व्यक्तीच्या समस्या सुटतील, तर कुठेतरी तालुके चांगले झाले तर जिल्हे चांगले झाले तर राज्य आणि याच्यातून देश असा तो विकसित होतो। केवळ कुठेतरी फक्त एखाद्या ठिकाणी मोठा प्लांट टाकला, एखाद्या सेक्शनला खूप मोठी सबसिडी दिली म्हणून राष्ट्र विकसित होत नाही। राष्ट्राचा विकास हा जनमानसाचा विकास म्हटलं जातं। आणि आपण शाळेतसुद्धा वाचलेले, ऐकलेले, व्यक्तीचं उत्पन्न हे राष्ट्राचं उत्पन्न मानलं जातं। म्हणून यासाठी आपल्या राष्ट्रामधील सर्व सेवेकरी, भाविक, राष्ट्रामधील सर्व व्यक्ती हे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी गुरु माऊलींनी अध्यात्माबरोबर थोडे काही असे उपक्रम, त्यात स्वयंरोजगारचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल। हा उपक्रम अनेक आपल्या केंद्रांच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत तो पोचत आहे आणि या उपक्रमातून आपला सेवेकऱ्यांसहित कुणीही भाविक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहायला नको, यावर मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून आपण स्वयंरोजगार विभागाच्या संदर्भात त्याच्यावर माहिती घेत आलेलो आहे। मागच्या रक्षाबंधनमध्ये आपल्या माता भगिनींनी
स्वामींचं स्मरण करत करत ज्या लाख्या बनवल्या, पर्यावरणपूरक काही बीज लाख्या, काही आध्यात्मिक संरक्षण लाख्या बनवल्या आणि या लाख्यांच्या सेवेकऱ्यांनी त्या लाख्या मोठ्या प्रमाणावर त्याच लाख्या घेतल्यात आणि यामुळं आज आपले जेवढे शेकडो बचत गट आहे, बचत गटात काम करणाऱ्या हजारो महिला आहे, त्यांना एक आर्थिक खूप चांगलं त्यांच्यासाठी एक ते मोठं आपल्याकडून योगदान झालं आणि त्यातल्या बऱ्याचशा काही माता भगिनींनी आपल्या हॉस्पिटलसाठी, आपल्या वेगवेगळ्या ग्रामाभियानापासून वेगवेगळ्या उपक्रमासाठी त्या योगदानातली काही रक्कम या उपक्रमात त्यांनी खर्च केलेली आहे आणि म्हणून इथून पुढं आपण असं जर नियोजन प्रत्येक क्षेत्रामध्ये केलं की जे जे काही लागेल ते आपल्या सेवेकऱ्यांच्या माध्यमातून, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तयार झालेल्या गोष्टींना आपण प्राधान्य द्यावं, यातून आपल्या सेवेकऱ्यांना थोडासा हातभार लावेल. म्हणून आता आपल्याला गणपतीसुद्धा आता पुढच्या 15 वाड्यात गणपती बसतील आणि या 15 वाड्यात गणपतीसुद्धा आपल्या सेवेकऱ्यांनी तयार केलेले पर्यावरणपूरक गणपती आणि डेकोरेशनसुद्धा आपल्याला पर्यावरणपूरक करायचे आहे. सेवेकऱ्यांनी POPचे गणपती बसवायचे नाही, कारण ते पोकळ राहतात, प्रदूषणकारी राहतात, त्याला केमिकलचे रंग दावलेले राहतात आणि ते गणपती विसर्जित झाल्यानंतर अनेक प्रकारच्या जलचरांवर, अनेक प्रकारच्या निसर्गातल्या घटकांवर त्याचे दुष्परिणाम होणार आहे. म्हणून आपण एकतर स्वतः गणपती घरगुती बनवावा, नाही जमला आपल्या स्वयंरोजगारातून आपल्या काही गरजू लोकांनी बनवलेला शास्त्रोक्त भरीव गणपती, बीज गणपती, जो इथं गुरुमाऊलींच्या आसनाच्या समोर ठेवलेला आहे, असा गणपती की जो आपल्याला मागच्या वर्षी काही सेवेकऱ्यांनी सांगितलं की मोठा गणपती पाहिजे, आपण यावेळेस मोठा गणपती बनवला आणि हा गणपती विसर्जित केल्यावर एक तो विसर्जित करायला हा एक अर्ध्या तासात तो पूर्ण त्याची माती पूर्ण निसर्गाशी, प्रकृतीशी एकरूप होऊन जाईल, अशा पद्धतीने तो बनवलेला आहे. त्याचं प्रशिक्षणसुद्धा आपण मागच्या स्वयंरोजगारच्या कार्यशाळेत आपल्या बऱ्याचशा माता भगिनींना दिलं. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे की सेवेकऱ्यांच्या घरात पर्यावरणपूरक मातीचा गणपती बसला पाहिजे. बरे आपल्याकडं स्वयंरोजगारात मर्यादित गणपती असतील, पण बाजारातला का होईना पण मातीचा गणपतीला प्राधान्य द्या. मूर्तिशास्त्रात पोकळ मूर्त्यांना स्थान दिलेलं नाही. म्हणून आपण गणपती यंदा उत्सव करताना गणपती प्रकृतीपासून तयार झालेला आहे. आपण गणपतीची आरती म्हणतो, योग माया अर्धव मात्रा, योग मायाची एक अर्धा मात्रा आहे फक्त गणपती, पण तो प्रकृतीपासून तयार झालेला आहे आणि म्हणून त्या गणपती आपण किती मुलांनी हट्ट करो किंवा किती बाजारात देखीव गणपती जरी असले, आपण पर्यावरणपूरक गणपतींना प्राधान्य द्या. डेकोरेशनसुद्धा आपल्याला पर्यावरणपूरक करायचं आहे आणि त्यासाठी आपण एक छोटीशी स्पर्धा ठेवलेली आहे की आपल्या सेवेकऱ्यांपैकी कोण सर्वात चांगलं पर्यावरणपूरक आरास बनवणार. मग त्यात गणपतीच्या आवडणाऱ्या 21 प्रकारच्या पत्री, 21 प्रकारचे ते वेगवेगळे पानं गणपतीला आवडतात. आपल्या पर्यावरण विभागात आपल्या प्रतिनिधींकडे ती माहिती आहे आणि आपण सर्वांपर्यंत ती माहिती देऊ आणि एक चांगला संदेश आपल्या त्या आरासमधून गेला पाहिजे आणि आपल्या परिसरात जेवढे मंडळं असतील त्यांनासुद्धा सांगायचं की आम्ही गणपतीची वर्गणी देऊ, पण त्या गणपतीच्या तिथं किमान पिक्चरचे गाणे नको, गणपतीचे स्तोत्रमंत्र असले तर चालेल, पण पिक्चरचे गाणे नको. आणि यावर आपल्याला थोडंसं लक्ष ठेवणं, मंडळांवर तिथं मार्गदर्शन करणं. आपल्या मार्गाच्या वतीने आपण जे काही विभाग आहे, 18 विभाग आहे, बालसंस्कारपासून तर वेगवेगळे उपक्रम, याचा थोडक्यात आपण त्यांना माहिती दिली पाहिजे. प्रत्येक मंडळावर आपल्या सेवेकऱ्यांनी तिथं विनंती करून
न लाजता न संकोच करता आपण गणपतीचं महत्त्व आधी सांगावं. गणपतीचा बीजमंत्र काय आहे, गणपती अथर्व शिष्याची फलश्रुती काय आहे, फलश्रुती सांगितली लोक लगेच सेवेला लागतील. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी जास्तीत जास्त मंडळांवर जाऊन आपल्या मार्गातले उपक्रम सोप्या पद्धतीत सांगावे. लोकांच्या डोक्यात जी भीती असेल की मार्गात खूप कडक नियम आहे, मार्गात खूप असं आहे तसं आहे, ते सगळं त्यांचे गैरसमज दूर करा आणि अतिशय सोप्या पद्धतीत आपला मार्ग आहे. स्वामींच्या जपापासून पंचमहायज्ञ आणि सोप्यात सोपी सेवा गणपतीची सेवा ती कशी करायची, त्याचं महत्त्व काय, कुठलंही विघ्न येऊ द्यायचं नसेल. कुठल्याही क्षेत्रात गणपतीचं पूजन सांगितलेलं आहे. म्हणून आपण येणाऱ्या गणपती उत्सवात आपण सर्वांनी मंडळांवर पण या पद्धतीने मार्गदर्शन करू. आपल्या घरचा गणपतीसुद्धा पर्यावरणपूरक बसवू. आरासुद्धा प्लॅस्टिक थर्माकॉल नको, नाही तर आपण गणपती बसवायचा POPचा प्लॅस्टिकची रेडीमेड आरास आणायची आणि गणपती उठल्यानंतर तो सगळा कचरा पर्यावरणात फेकायचा. तो प्रकृतीचा अंश आहे आणि जर प्रकृती आपल्या याच्यामुळं जर बिघडली तर आपल्याला गणपती आशीर्वाद देणार नाही. म्हणून आपल्याला गणपतीचा 100% आशीर्वाद पाहिजे असेल तर या कालावधीमध्ये आपण मंडळांवर माहिती देऊ. आपल्या घरी पण गणपती पर्यावरणपूरक बसवू. आरास आपण त्या पद्धतीप्रमाणे नैसर्गिक करू आणि गणपतीची जी सेवा आहे, अथर्व शिष्याची सेवा, गणपती स्तोत्र, ही जी काही विशेष सेवा आहे, ही सर्व सेवा आपण सर्वांना बरोबर घेऊन आपण करावी. निश्चित आपण या कालावधीत आपण हा जास्तीत जास्त आपण हे उपक्रम राबवू. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ते सुद्धा आपण राबवलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अजून सांस्कृतिक उपक्रम पोहोचलेले नाही. पारायण, मंत्र, तोडगे बरेच पोहोचलेले, पण सांस्कृतिक उपक्रमसुद्धा आपल्याला या गणपती उत्सवात पुढं आणायचे. कारण उठसूट फक्त मार्गदर्शन आणि उठसूट फक्त सेवा एवढ्यापुरता आपला मार्ग मर्यादित नाही. सांस्कृतिक काही वेगवेगळे खेळ, कूटप्रश्न, उखाणे, आपल्या जुन्या लोकांकडून काही गोष्टी आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजे. या संदर्भात आपण वेगवेगळे उपक्रम आपण या सण उत्सवांच्या निमित्ताने आपण राबवले गेले पाहिजे. आगामी जे काही आपले सण असतील, उत्सव असतील, मग केंद्रातले जरी काही उत्सव असले, पोळ्याचा उत्सव येईल, आत्ताचा येणारा श्रीपाद श्रीवल्लभांचा उत्सव आहे, अनंत चतुर्दशीचा उत्सव आहे. या उत्सवांना आपण केंद्रामध्ये मार्गदर्शन कमी वेळेत करायला पाहिजे. मागच्या वेळेस आपण याच्यावर सांगितलं होतं की कमीत कमी एक 15 ते जास्तीत जास्त 20 मिनटं मार्गदर्शन व्हायला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त वेळ कुठल्याही केंद्रामध्ये खरं मार्गदर्शन करणं योग्य नाही. कारण बऱ्याचशा माता भगिनी आलेल्या असतात, त्यांना घरी स्वयंपाक करायचा असतो आणि त्यामुळं सगळ्या केंद्रांनी आता इथून पुढं चेक करा. आपल्या केंद्रात मार्गदर्शन मोजून 10 ते 15 मिनटापर्यंत मार्गदर्शन आणि ते येणाऱ्या सणाला येणारा काही संदेश असेल, गुरुमाऊलींनी सांगितलेला संदेश तोच सांगावा. आपलं पदरीचं काहीतरी सांगण्यापेक्षा मी इकडं गेलो, मी तिकडं गेलो, मी 100 लोकांना माहिती दिली, मी अमुकला असं केलं, माझ्यामुळं तमुक चमत्कार झाला, आपलं पुराण सांगून उपयोग नाही. कारण आपण जे काही करतो ते त्यांच्या आशीर्वादामुळं, त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळं, आणि त्याच्यामुळं आपण आपलं असं बोलून दाखवणं, आपलं कौतुक, काहींना सवय राहिलेली राहते. आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो काहींना ते आत्मप्रशंसा करायची सवय लागलेली. आता त्याच्यात तर गुरुचरित्रात एक अध्याय दिलेला आहे, ते विप्र आत्मप्रशंसा अध्याय. त्या विप्रांना काय थोडे वेद यायला लागले, गावोगावं प्रशंसा करत, प्रशंसापत्र घेत. आपल्या सेवेकऱ्यांनी या प्रशंसेमध्ये, या क्षणिक आनंदामध्ये अटकून न पडता दीर्घकाळचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणून इथून पुढं सगळ्यांनी तुम्ही लक्षात ठेवा, या प्रशंसेमध्ये कोणीतरी आपली स्तुती करतोय म्हणजे तो आपला आहे, कोणीतरी आपल्याला काहीतरी चूक सांगितली म्हणजे तो आपला शत्रू आहे,
हे डोक्यातून काढून टाका. उलट आपल्या काही त्रुटी सांगितल्या, तो व्यक्ती खऱ्या अर्थाने आपला हित करताय, आणि जो स्तुती करतो त्याचा अर्थ त्याला काहीतरी आपल्याकडून काढायचं आहे, हा सरळ मराठी अर्थ आहे. म्हणून आपण सर्वांना विनंती आहे, या निंदा स्तुतीच्या पलीकडे जाऊन, कारण काहींनी कसं होतं, मेहनतीने केंद्र सुरू केलेलं राहते. आता ते महाराजांची इच्छा आहे, मागच्या जन्मातलं काही ऋण राहतं, म्हणून महाराज आपल्याकडून ते ऋण फेडण्यासाठी सेवेकरी जोडून घेतात, केंद्र तयार करून घेतात, मागचं काही बॅकलॉग सगळं क्लिअर करून घेतात. पण यामध्ये आपण असं प्रशंसेमध्ये आटून पडायचं नाही, आणि वारंवार लक्षात ठेवायचं, माणसाचं जीवन एक क्षणिक आहे. आपण पाहुणे म्हणून आलेलो आहे. आम्ही प्रत्येक कार्यक्रमात सांगत राहतो की पाहुण्यासारखं आपण सगळ्यांनी राहायला शिकलं पाहिजे. सेवेकऱ्यांनी तरी या गोष्टीचं आपण जरा समजून घेतलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं आपण परमनंट आहे, आपण या पृथ्वीवर परमनंट आलेलो आहे, केंद्र आपलं परमनंट आहे, पद आपलं परमनंट आहे, केंद्र प्रमुख म्हणून आपण परमनंट आहे, जिल्हा प्रमुख म्हणून आपण परमनंट आहे, तमुक विभागाचा मार्गदर्शक म्हणून आपण परमनंट आहे. परमनंट आपण कुठंच नाही. त्याच्यामुळं आसक्ती ठेवायची नाही. आणि आज आहे संधी, उद्या कुठेही संधी भेटो ना भेटो, आज जी संधी आहे त्या संधीचं जर सोनं करायचं असेल तर आत्मप्रशंसा याच्यामध्ये अटकून पडायचं नाही. कमी वेळात एक 10 मिनिटातच मार्गदर्शन मोजक्या शब्दात सांगायचं. खूप छान बोललो, खूप वेळ बोललो म्हणजे लोकांना आवडतं असं नाही. महत्त्वाचं जे असेल ते आपण सांगितलं पाहिजे. आणि गुरुमाऊलींना जे अपेक्षित आहे, जे या महिन्यात उपक्रम आपल्याला करायचे तेच आपण बोलू. काहीतरी एखाद्या पुस्तकात कथा सांगितलेली राहती, ती कुठंतरी रिपीट करायची, मग लोकांना छान वाटतं, असं आपण या भानगडीत आपण पडायचं नाही. मग आपला कोणतरी खाली बसणारा एक रील काढणारा राहतो, मग कुठंतरी तो रील टाकतो की आपल्या सेवेकऱ्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं. तर आपण कोण आहे? आपण तात्पुरते आलेले प्रवासारखी सर्वजण. त्यामुळं आपण कायम डोक्यात हा विचार करायचा की आपण सर्वजण प्रवासातले सहकारी आहे. एस टीमध्ये प्रवास करत राहतो, 2 मिनटं ओळख झाली तात्पुरतं ठीक, एक तर तो लवकर उतरला नाही तर आपल्याला लवकर उतरावं लागणार आहे पुढच्या बससाठी, पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या जीवनासाठी. म्हणून आपण वारंवार सेवेकऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं आणि आसक्ती कुठल्याच बाबतीत ठेवायची नाही. कोणाचा द्वेष करायचा नाही. मागच्या वर्षी त्याच्यावर आपण बराच वेळ चर्चा केली होती, मी जास्त वेळ बोलणार नाही. पण कोणाच्याही विषयी राग द्वेष नसणं ही आध्यात्मिक परिपक्वता आहे. तुम्ही काहीतरी एकदम खूप माहिती घेतली वास्तुशास्त्रात, अमुक तंत्रात, तमुक मंत्रात, तमुक तुम्ही सिद्ध केलं, अमुक सिद्ध केलं, या सिद्धिविद्येला काहीच अर्थ नाही. आणि याचे अनेक उदाहरणे. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, ज्या व्यक्ती 1600 वर्ष तपश्चर्या करून सिद्धी मिळवलेल्या होत्या, वाघ ज्याचं वाहन होता, साप ज्याच्या हातात चाबूक होता, असा चांगदेव, सिद्धी भरपूर मिळवलेल्या होत्या. आणि तो चांदेव त्या संत मुक्ताबाईंना शरण जातो. म्हणून आपण राग द्वेष कधीच ठेवायचा नाही. राग द्वेष असला असं याचा अर्थ आपण अजून अध्यात्मात कमी आहोत. आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी गुरुमाऊलींनी आपल्याला मनाचे श्लोक आपल्या मुद्रणात समावेश केलेला आहे, गीताही आहे. आणि हे जर आपण प्रत्येक कार्यरत सेवेकऱ्यांनी हे क्रमशः जर वाचले तर तुम्हाला तुमचा राग कंट्रोल करता येईल. आपल्या इंद्रियांना आपल्याला कुठंतरी ताब्यात ठेवता येईल. म्हणून आपण कार्यरत सर्व सेवेकऱ्यांनी आपण हे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी पण आणि आपण स्वतः पण, हे का फक्त लहान मुलांसाठी म्हणून नाही, प्रत्येक ग्राम अभियानातल्या विभागात कार्यरत सेवेकरी, 18 विभागातील कार्यरत सेवेकरी, केंद्र प्रतिनिधी यांनी जर क्रमशः रोज एक संध्याकाळी सगळे आवरले कामं, क्रमशः 10 जरी रोज मनाचे श्लोक क्रमशः वाचले, एक गीताईचा अध्याय वाचायला मोजून एक 10-15 मिनटं लागतात. 10-15 मिनटाची सेवा आहे. पण ही सेवा आपल्याला आपल्या स्वतःसाठी प्रचंड उपयोगी पडेल. आणि कुठल्याही व्यक्तीला तुम्ही मार्ग
कुठल्याही संप्रदायातला असो, विज्ञानवादी असो, अंधश्रद्धावादी असो, कोणी असो, तुम्हाला नम्रपणे आपला मार्ग समजून सांगता येईल. मी स्वतःचं उदाहरण सांगतो. ह्या सेवेचा मला स्वतः व्यक्तिगत फायदा झालेला आहे. ज्यावेळेस असे समाजात अनेक लोक भेटतात, प्रतिप्रश्न करतात, वेगवेगळ्या संप्रदायातले, देवाला न मानणारे, अशा लोकांना नम्रपणे आपल्याला या मनाचे श्लोक आणि गीताईच्या अध्यायातून आपल्याला तो व्यक्तिगत फायदा होतो आणि इतरांनासुद्धा आपल्याला सुंदर पद्धतीने माहिती देता येते. म्हणून आपण सर्व सेवेकरांना पुनश्च एकदा विनंती आहे की आपण आध्यात्मिक एवढं चांगले सगळे आशीर्वाद घेतो आहे, उपक्रम राबवतो आहे, पण आपल्याला राग द्वेषामध्ये आपण बळी पडायला नको. त्याचे अनेक वेगवेगळे अनुभव किंवा काही गोष्टी ज्या आहे आपण ते क्रमशः आपण त्याच्यावर चर्चा करतच राहू. पण आपल्याला आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवण्यासाठी अरे एका इतुकुजात गुरुमाऊलींनी सांगितलं होतं की आपल्या सगळ्यांनी इंद्रियांवर ताबा ठेवला पाहिजे. एक सेवेकरांनी विचारलं, इंद्रियांवर ताबा कसा ठेवायचा? मग ते आम्ही रेग्युलर ते गीताई मनाचे श्लोक वाचायचो, सांगायचो, पण आणि सहज अचानक अनावधानाने ते वाक्य तोंडातून आलं, विचारसुद्धा केला नाही. राग द्वेषा जाता हाती आली इंद्रिय, भगवद्गीतेतलं वाक्य. तुमचे राग द्वेष जर गेले, तुमच्या हातात इंद्रिय राहतील, आणि ज्याच्या हातात इंद्रिय तो खऱ्या अर्थाने तो सर्वे सर्व आहे. नाही तर आपल्याला वाटतं आपल्याकडे खूप अधिकार आहे, आपल्याकडे जिल्हा पद दिलेले, आपल्याकडे अमुक पद आहे. या पदांपेक्षा, पैशापेक्षा आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवणं आणि तो रागद्वेष. आता हे रागद्वेष कसे कमी करायचे हाय प्रश्न आहे. याच्यासाठीच आपण ही क्रमशः सेवा आपण सर्वजण निश्चित करत जाऊ. आणि दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी आपण गुरुमाऊलींच्या इतुकुजाबरोबर हे थोडं आत्मपरीक्षण आपण याच्याकडे निश्चित लक्ष देऊ. तर आपल्याला विषय जो आता स्वयंरोजगारातून की आपल्याला भारतभरातसुद्धा कोणी बेरोजगार राहायला नको. सुरुवात आपल्या केंद्रांपासून, जिथं जिथं केंद्र आहे त्या गावापासून, जिथं आपण ग्रामाभियान करतो त्या गावापासून आपल्याला या हळूहळू सुरुवात करायची आहे. आणि कोण बेरोजगार आहे त्याची नोंदणी आपल्या स्वयंरोजगार विभागात जर तुम्ही आपले प्रतिनिधी पुढाकार घेऊन केली तर आज आपल्याकडं भरपूर हजारो नोकरी व्यवसायाच्या संधी आहे, छोटे मोठे उद्योगाच्या संधी आहे. तर आपल्याला त्या निश्चित त्याचा फायदा करून घेता येईल. आपण त्याच्या संदर्भात वेळोवेळी माहिती देऊ. पण अजूनही बऱ्याच जिल्ह्यामध्ये आम्हाला त्या पद्धतीप्रमाणे प्रतिसाद द्यायला पाहिजे. जिल्हा प्रतिनिधींनी, केंद्र प्रतिनिधींनी अजून तो प्रतिसाद भेटत नाही. मेळावे ठेवतात, स्वागत करतात, फुलं टाकतात. तर कृपया ते फुलं बिलं स्वागत करण्यापेक्षा त्या विभागात कोण कोण इच्छुक आहे, समस्या काय आहे याच्यावर आपण लक्ष द्यावं. तिथं आल्यावर तुम्ही फक्त आमचं कौतुक करायचं आणि आम्ही तुमचं कौतुक करायचं, हे आता कौतुक सत्र थांबवलं पाहिजे, याच्यातला वेळ थांबवला पाहिजे. तर इथून पुढं आपल्याला सर्वांना मिळून काय काम करायचे, कुठल्या समस्या आहे आणि आपल्याला त्या समस्या अध्यात्मासहित या वेगवेगळ्या उपक्रमातून कशा सोडवता येईल. म्हणून आपल्याला रोजगाराची समस्या, याच्यासाठी आपण आता शेतीला जोडी व्यवसाय, आपण आता आगामी उद्यालाच आपण मुरुडेश्वरला कार्यक्रमाच्या निमित्ताने आध्यात्मिक सेवा पण ठेवलेली आहे. पण त्याआधी तिथं जवळजवळ 3-4 तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन आपण तिथं एक छोटासा उद्योग, कारण त्या भागात आल्याचं क्षेत्र आहे, पण त्या आल्याचं तिथं कुठल्याही प्रकारचं प्रोसेसिंग होत नाही. म्हणून आपण तिथं एक मोठं युनिट, शेतकऱ्यांचंच हक्काचं युनिट आपण तिथं सुरू करतो आहे की जेणेकरून ते आल्याचं सुंठ बनवता आलं पाहिजे, आल्याचं पावडर बनवता आली पाहिजे आणि आपल्या सेवेकऱ्यांपर्यंत कुठल्याही प्रकारची भेसळ न होता. आज बाजारातून तुम्ही जेवढं पॅक्ड फूड घेताय हे कॅन्सरला आमंत्रण देणारं आहे. पॅक्ड फूडवर चेक करत चला, काही प्रिझर्वेटिव्ह टाकलेले का, क्लास 2 कलर ॲडेड असतील, कार्बोहायड्रेट म्हणून आजकाल ते प्रत्येक फ्रूटमध्ये टाकतात. हे सर्व घातक आहे. आपल्या कुठल्याही सेवेकऱ्यांनी बाजारातून कुठलेही प्रॉडक्ट घेताना त्याच्यामध्ये काय कंटेन आहे, गव्हर्मेंटने कंपल्सरी त्याच्यात ते टाकायला लावलेले, तुम्ही काय वापरता ते. तर आपण जागृत सेवेकऱ्यांनी सगळ्यांनी आपण या बाबतीत काळजी घ्या.
बाजारातले बिस्किटं, बाजारातले सर्व जेवढे बरेचसे पदार्थ अत्यंत घातक आहे. इथून पुढं आपल्याला शेतकऱ्यांकडून आपल्या सेवेकऱ्यांपर्यंत आपल्याला कसं ते उत्पादन आणता येतील या दृष्टीने आपण स्वयंरोजगार असो, कृषीतून आपल्याला आणि सेवेकऱ्यांपर्यंत कसं जोडता येईल याच्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. आपण असे छोटे छोटे तालुकानिहाय काही प्रोजेक्ट आपण सुरू करतो आहे. तुमच्या तालुक्यात जर असं काही सुरू करायचे असेल तर तुम्ही आपल्याला त्या संदर्भात आपले कृषीचे स्वयंरोजगारचे प्रतिनिधी एकत्र येऊन आपण त्या बाबतीत निश्चित तिथं छोटे छोटे असे उद्योग सगळ्या शेतकरी एकत्र येऊन आपण ते उद्योग सुरू करू शकतो. तर आपल्याला याच्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवता येईल आणि आपल्या सेवेकऱ्यांचा हक्काचा ब्रँड की स्वामींचं स्मरण करत करत कुठली भेसळ नाही, कुठले केमिकल्स नाही, जे आरोग्याला चांगलं राहील असे आपल्याला आपल्या सेवेकऱ्यांच्या हितासाठी आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हितासाठी हे आपल्याला असं नियोजन आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांचा आपण सर्वजण सहभागी होऊ आणि याच्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार, याच्यातून मोठ्या प्रमाणावर चांगलं विषमुक्त शेती पुढं आणता येईल. बरेचसे उपक्रम आहे, आपण छोटे छोटे आपण आता त्याची सुरुवात केलेली आहे. सर्वांपर्यंत हे पोहोचावं या उद्देशाने आपण थोडक्यात इथं उल्लेख केलेला आहे. स्वयंरोजगारातून बरेचसे आगामीसुद्धा दिवाळीमध्ये आपल्याच काही सेवेकरी महिलांनी दिवाळी लागणारं फराळाचं सुद्धा आपल्याच त्या त्या परिसरातल्या महिलांनी बनवावं. कारण बाजारातलं तुम्ही काही घ्या, पाम तेलाशिवाय कुठलाही पदार्थ तयार होत नाही. तळलेला पाम तेल आणि म्हणून यासाठी आपल्याच सेवेकरी महिलांनी स्वामींचं स्मरण करत स्वच्छता पावित्रता पाळत चांगले उत्पादनं आपल्या महिला सेवेकऱ्यांकडूनच आपण घ्यावे ही खूप कळकळीची विनंती आहे. तुमच्या आरोग्यासाठी पण आणि एक माता भगिनींना, गरजू माता भगिनींना रोजगार मिळावा या दृष्टीने पण. म्हणून आपण आगामी जेवढे काही उपक्रम असतील आपण त्याची वेळोवेळी माहिती घ्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा सगळेजण सक्रिय सहभागी घेत चला. तर हे झालं आपलं स्वयंरोजगाराचा विषय. बाकी आता आपल्याला कृषीतून गेल्या 2 महिन्याभरापासून आपल्या सर्व वेगवेगळ्या विभागातल्या सेवेकऱ्यांसहित अनेक मान्यवर आपण सर्वजण बांधावर वृक्षारोपणाचा उपक्रम राबवतो आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणारे, केंद्रनिहाय आढावा घेणारे, खरंच तुम्ही किती झाडं लावले बांधावर त्याची सगळी यादी, कोणाच्या बांधावर किती झाडं लावले आणि या बांधावर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात अजूनही आपल्याकडे 1 महिन्याचा अवधी आहे. बांबूचे झाडं आपण मोफत उपलब्ध करून देणारे, नारळाचे झाडं आपण 10 ते 15 रुपयात, फक्त ट्रान्सपोर्टचा विषय तो ग्रुप बनवला तो विषय पण सॉल्व होईल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं शेतकऱ्याच्या बांधावर पाहिजे. शेतकऱ्याला बोनस उत्पादन त्या झाडांपासून 100% मिळेल. शेतातला बराचसा केमिकलचा खर्च त्याचा कमी होणार आहे, कारण त्या झाडांवर पक्षी बसले, शेतातले किडे उचलून येणारे, रोगराई कमी होणारे, पाऊस चांगला योगायोगाने आणि आपल्या सेवेकऱ्यांच्या सेवेमुळं पाऊस चांगला होतोय. पण पाऊस जमिनीत जास्त दिवस स्टोर राहायला पाहिजे, पाणी जमिनीत जास्त दिवस राहिलं पाहिजे, यासाठी फक्त झाडंच काम करतात. आणि म्हणून शेतकऱ्यांना आपण बांधावर झाडं का लावायचं याचं महत्त्व सांगा. त्यांचे काही गैरसमज असतील ते डोक्यातून काढून टाका आणि आपण इथं बसलेल्या सगळ्यांनी किमान प्रत्येकाने 1 बेलाचं झाड, आपल्याकडे जवळ जागा नसेल शेतकऱ्याच्या बांधावर लावा. आपल्याला झाड लावायचं फळ भेटल आणि शेतकऱ्याला बेल फळ भेटल, दोघांना फायदे. तर आपण सर्वांनी हे सगळे आशीर्वाद आपल्याला घेणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे झाडं शेतकऱ्याच्या बांधावर असले तर 12 महिने शेतकऱ्याला त्याचा फायदा असणार आहे. म्हणून आपण तुमच्यापैकी ज्यांचं शेत गावाकडं असो, 10 गुंठ्याचे असो, 10 एकरचं असो, तुम्हाला 4 झाडं लागो, 400 झाडं लागो, किती लागो,
तुम्ही नोंदणी आपल्या कृषी विभागात इथं प्रतिनिधी आलेले त्यांच्याकडे नोंदणी करा. आज त्यांनी इथं रानभाज्यांचं इथं माहिती ठेवलेली आहे. रानभाज्यांची माहिती सर्व सेवेकरांना विनंती आहे, प्रत्येकाने एक एक रानभाजी सगळी बघा, माहिती घ्या आणि आपल्या प्रत्येक सेवेकराच्या घरात ही रानभाजी किमान महिन्यातून 2-4 वेळा वेगवेगळ्या प्रकारची झाली पाहिजे. महिन्यातून एकदा गोळूची भाजी करा. घरात किडनीचे आजार भविष्यात कोणालाच नाही होणार नाही. डायलिसिस बिलिसिसचे प्रकार करायची गरज पडणार नाही. आत्तापासून तयारी केली तर भविष्यातलं तुम्हाला खर्च वाचल, वेळ वाचल, मनस्ताप वाचतील. अहो भाज्यांपैकी रानभेंडी कॅन्सरवर उपयोगी पडली. रानभाजी होती ती. मग या सगळ्या रानभाज्या प्रकृती म्हणजे भगवती तिने आपल्याला पाठवलेलं आहे आणि आपले शेतकरी त्याच्यावर तणनाशक मारतात. आपण त्या रानभाज्या जर त्या घेतल्या तर आमच्या बऱ्याचशा महिलांचा भाज्यांचा प्रश्न आहे. आज संध्याकाळी कोणती भाजी करायची, सकाळीचाच प्रश्न पडतो. सकाळची भाजी तर बाजूलाच राहते, संध्याकाळी कोणती भाजी करायची. आणि नुसते ते कांदे बटाटे खाऊन खाऊन डोक्यात पार बटाटे झालेले. म्हणून आपण प्रत्येकाच्या घरात ह्या रानभाज्या झाल्या पाहिजे. त्या पोहोचवण्याची जिम्मेदारी आपल्या कृषीसहित आपल्या स्वयंरोजगाराची यंत्रणा तयार करू. आपल्या बचत गटातल्या महिलांनी त्याच्यात पुढाकार घ्यावा. बनवायच्या कशा आपल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि केंद्रनिहाय त्या रानभाज्या आपल्याला पुढच्या महिन्यापर्यंत घ्यायच्या आहे, पितृपक्ष संपेपर्यंत. कारण पितृपक्षसुद्धा आपल्याला खूप भाज्या बनाव्या लागतात. म्हणून आपण या रानभाज्यांचं प्रदर्शनात ठेवण्याचा उद्देश काय आहे. एक तर आपल्याला ते माहीत पाहिजे की या जगामध्ये कुठलंच असं गवत नाही की ते बिनकामाचं आहे. प्रत्येकाचं महत्त्व आपल्याला कळालं पाहिजे. दुसरं, शेतकऱ्यांचा तणनाशकाचा खर्च वाचला पाहिजे. शेतकऱ्याला त्या रानभाज्यापासून सुद्धा उत्पादन मिळालं पाहिजे. म्हणजे मग त्याला म्हणायची गरज पडणार नाही कर्ज माफ करा, अनुदान द्या. सर्वात मोठं उत्पादन शेतकऱ्याचं निसर्गाने पाठवलेले. आणि या रानभाज्या कोणी शेतकरी लावत नाही, आपाप येतात. घोळू कोणी लावत नाही. बऱ्याचशा रानभाज्याच्या आपाप येतात. आता त्याची शेतीसुद्धा शेतकरी करायला लागले. पण रानभाज्यांचं महत्त्व विशेष आहे. त्याला खत लागत नाही, औषध लागत नाही. करटुलं म्हणून एक आपण ऐकून असाल, कोकण भागात आणि बऱ्याच ठिकाणी ती भाजी तुम्ही ते पिकलेलं जर कापलं, हृदयाची जसं आपलं सायन्समध्ये आपण हृदय बघितलेलं आहे ना, आपलं हार्ट, सेम तसं चित्र पिकलेलं करटूल कापल्यावर दिसतं. आणि हृदयरोगावर आणि इतर बऱ्याचशा आजारावर ती रानभाजी फार उपयोगी आहे. म्हणून आपल्या घरामध्ये हे सगळं सत्व आपल्याला पोचलं पाहिजे आणि पुढची पिढीला हे सगळ्या सत्वातून ती मोठी झाली पाहिजे. हे जाहिराती बघून, हे रेडीमेड प्लॅस्टिकमधलं खाद्य खाऊन आपल्याला पुढच्या पिढीला आजारी पाडायचं नाही. रानभाज्या खाऊन प्रत्येक वातावरणात निरोगी राहिली पाहिजे. यासाठी सर्वांनी रानभाज्या, आपल्या काही माता भगिनी पण येणार होत्या बचत गटातल्या, त्या बनवून पण दाखवणार होत्या. पण थोडं पावसामुळं आणि थोडासा गर्दी गोंधळ झाला, त्याच्यामुळं ते थोडं राहून गेलं. पण आपल्या प्रत्येक जिल्ह्यात निदान एक तालुकानी आहे, जिल्हानी आहे, रानभाज्या आपल्याला आगामी महिन्याभरात घ्यायच्या आहे. बॅनर तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ, माहिती उपलब्ध करून देऊ. तुम्ही जर म्हणले प्रतिनिधीसुद्धा पाठवा, ती यंत्रणासुद्धा आपण उपलब्ध करून देऊ. आणि तिथं कोणतं जे गवत आहे त्या गवताचे फायदे काय, हरळी गवत आहे मग ते त्याचा काय फायदा, आघाड आहे त्याचा काय फायदा, काँग्रेससारखं गवत आहे, गाजर गवत म्हणतात, त्याचा काय फायदा करून घ्यायचा, हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. शेतकऱ्यांनी एवढं हुशार झालं पाहिजे, आपल्या सेवेकऱ्यांनीसुद्धा
की जगातल्या सर्व गोष्टींचा फायदा करून घेता आला पाहिजे आणि निसर्गाने सगळे दिलेले कोणी बिनकामाचं नाही. आम्ही वारंवार सांगतो वापर करून घेता आला पाहिजे. पण जो बुद्धीचा वापर करत नाही तो म्हणतो हे बिनकामाचं आहे, हे गवत बिनकामाचं आहे, हा प्राणी बिनकामाचा आहे, हा माणूस बिनकामाचा आहे. असं नाही, सगळे कामाचे. वापर कसा करायचा जरा डोकं चालवा, एनर्जी तिथं लावा. म्हणून आपल्याला आपण केलेली सेवा एनर्जी आपल्याला या उपक्रमात लावायची आहे. राग द्वेषात लावायची नाही, संघर्षात लावायची नाही. हे सगळं ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे. याच्यातून भविष्यात आपल्या घरातले आजार दूर होतील, शेतकऱ्यांना त्याचे 2 पैसे फायदा होईल. म्हणून आपण रानभाज्या सर्वांना विनंती इथं बघून घ्या आणि आपल्या तालुक्यात छोट्या मोठ्या प्रमाणात आपलं केंद्रनिहाय तालुकानिहाय तुम्हाला जसं शक्य होईल तुम्ही, आणि ते सगळं बघण्यासाठी आजूबाजूच्या सगळ्यांना बोलवा. लोकांना कळू द्या केंद्रामध्ये फक्त आरती मंत्र जप नाही चालत. केंद्रामध्ये रानभाज्या आहे, केंद्रामध्ये कृषीवर माहिती आहे, केंद्रामध्ये मुलांसाठी माहिती आहे, केंद्रामध्ये विवाह मंडळ पण चालतं, केंद्रामध्ये पर्यावरणावर माहिती दिली जाते. हे लोकांना कळू द्या. बऱ्याचशा आजूबाजूच्या लोकांना या उपक्रमांची माहिती नसते. म्हणून आपण या निमित्ताने त्या केंद्रात उपस्थिती वाढायला सुरुवात होईल. म्हणून आपण सर्वांनी हा रानभाज्यांचा उपक्रम महिन्याभरात तुम्हाला जसा वेळ भेटेल सर्व सेवेकरी एकत्र येऊन चर्चा करा. कुठल्या वेळेत दिवसभर आपण तो उपक्रम अर्धा दिवस का होईना तो उपक्रम आपण तो घेऊ शकतो. उपक्रमाला चारण्याचा खर्च नाही, पैसे लागणार नाही, 0 बजेट उपक्रम आहे. म्हणून आपण हा रानभाज्यांचा उपक्रम आपण सर्वजण व्यवस्थित पद्धतीने राबवाल आम्हाला खात्री आहे. आणि त्या रानभाज्यातून आपल्या घरातले अनेक असाध्य आजार दूर होतील. भविष्यात मेडिकलवर खूप खर्च करायची गरज पडणार नाही. भविष्यात शेतकरीसुद्धा तणनाशक की ज्या तणनाशकामध्ये ग्लायफोसेट नावाचा घटक असतो आणि त्यामुळं 100% आज न उद्या कॅन्सर होऊ शकतो. तणनाशक सगळीकडे मारतात. हे तणनाशक मारण्याऐवजी रानभाज्यांचा वापर करू. काही तण गाईला खाऊ घालू, काही तणाच्या भाज्या बनवू, काही तणाची औषधं बनवू. तणाचं 100% नियोजन आपल्याला जमलं पाहिजे. तर सर्वांना कळकळीचं सांगणं आहे, या भूमातेसाठी भूमातेची आपण वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत असत. भुवनेश्वरी मंत्र म्हणत असत, भुवनेश्वरी यंत्राचं दर्शन घेत असत. पण ही प्रात्यक्षिक सेवा आहे. रानभाज्या ज्या भूमीमातेचे त्या पाठवलेले, भूमातेने आपल्यासाठी पाठवलेले, तर आपल्या हितासाठी सर्वांनी आपल्या आपल्या तालुक्यात केंद्रनिहाय आणि त्याची सगळी तुम्ही कसा घेतला, तुम्हाला काय अडचणी आल्या, काही प्रश्न विचारले का, लोकांनी काही माहिती दिली का, ते आपण सगळी जुन्या लोकांकडून बरीच माहिती भेटू शकते. एखादा व्यक्ती आध्यात्मिक जरी नसला पण त्याच्याकडं रानभाज्यांची माहिती मिळू शकते. आपल्याला हे सगळं माहितीचं संकलन, ज्ञानाचं संकलन, संस्कृतीचं संकलन आपल्याला करायचं आहे, संवर्धन आपल्याला करायचं आहे. आणि नव्या पिढ्यांसाठी आपल्याला या वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपल्याला ते मांडायचं आहे. तर असो, रानभाज्यांचा विषय सगळ्यांच्या लक्षात आला असेल. इथं बसलेल्या माता भगिनींच्या लक्षात आलं का? रानभाज्या घ्यायला तयार आहे का? किती जणी रानभाज्या घरी करणारे हातवरती करा बरं. हां, तिथं ठेवलेलं आहे. पण जरा थोडंसं तुमचं लक्ष इकडं राहावं म्हणून. कारण काय होतं, बऱ्याच जणांचं लक्ष आम्ही बघत राहतो, कोणाला गांभीर्य, कोण कशासाठी आलेलं आहे. म्हणून जरा थोडंसं जागृत करणंसुद्धा गरजेचं आहे. पण असो, तुम्ही किती मनावर घेता पेक्षा आम्ही मनापासून सांगितलेले, इथून पुढे आता जो मनापासून करेल त्याला महाराजसुद्धा मनापासून आशीर्वाद देतील. मानलेले का? ताईंनी खूप सुंदर पद्धतीने बुलढाणा जिल्ह्यात त्यांच्या त्या मलकापूरला खूप सुंदर पद्धतीने प्रदर्शन मांडलेले. आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करू. ते सांगायच्या आधीच याला म्हणता कर्तव्यदक्ष सेवेकरी, की ज्यांना डायरेक्ट हार्ट टू हार्ट लगेच कळतं आपल्याला काय उपक्रम राबवायचे. त्यांनी खूप सुंदर नियोजन केलं. आपणसुद्धा आपल्या आपल्या तालुक्यात हे नियोजन करा. नियोजनाचा उद्देश तुम्हाला कळाला असेल. रानभाज्यांचं महत्त्व, प्रत्येक रानभाजी मोठ्या मोठ्या असाध्य आजारावर आहे.
युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम वाढलेला आहे, हाडांचे प्रॉब्लेम वाढलेले, सगळ्या A to Z आजारांवर रानभाज्या आहे. म्हणून आपण रानभाज्या इथून पुढे आपल्याला त्या सगळं महत्त्व कळालं पाहिजे. आणि आपल्या सेवेकरी जरी ज्याची शेती नसेल, गवत जरी दिसलं त्याला माहीत पाहिजे की हे गवत काय उपयोगाचं आहे. आणि आपण मग सगळ्यांविषयी आदर करतो. अहो साधं तुळशीचं झाड आपण रोपटं, त्याला एवढं का पूजन करतो? ती वनस्पतीचे, पण आपण त्याला म्हणतो का तुळशीचं गवत आहे, त्याला झाडसुद्धा म्हणत नाही. आपण त्याला देवाची तुलना दिलेली का? त्याचं महत्त्व आहे. महत्त्व कळलं की माणूस त्याला की नाही बाबा हे महत्त्व आहे, नमस्कार करा. महत्त्व कळल्या नमस्कार. एखाद्या माणसाचं जरी महत्त्व कळलं का तो हात जोडतो की नाही भाऊ या माणसाचं महत्त्व आहे, कधी उपयोगी पडेल. असं आपल्याला प्रकृतीमधल्या सगळ्या घटकांचं महत्त्व कळालं की आपण एकदम नम्र राहू. साप जरी दिसला त्याचं महत्त्व आहे, नमस्कार. उंदीर जरी दिसला त्याचं पण महत्त्व आहे. आणि कदाचित त्याच्यामुळंच गणपतीने त्याला वाहन केलं असं. आता तुम्ही म्हणाल उंदराचं काय महत्त्व? बऱ्याच लोकांना उंदीर दिसला का संताप येतो, कारण उंदीर उपद्रव खूप जास्त करतो. बऱ्याच जणांना त्याचे अनुभव कटू अनुभव आहे. दुसरी बाजू माहिती नाही. आता एवढा पाऊस पडतोय, बऱ्याच ठिकाणी पूर आलेले, पण तरी बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यात माता भगिनींना हांडाभर पाणी लांबून आणावं लागतं. पाणी जमिनीत जिरत नाही. आणि माणसापेक्षा सर्वात जास्त रेन वॉटर हार्वेस्टिंगचं कामं उंदरं आणि घुशी करतात. लक्षात ठेवा. उंदरांनी जर बिळं केले नसते एवढ्या खोल शेतामध्ये पाणी कोणीच, आपण काय थोडं रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं, फोटो काढला, लगेच कौतुक, लगेच बक्षीस, यांनीच केलं बरं का. हे सगळं पाणी याच्यामुळंच आहे. पण हे एवढे पशुपक्षी आहे, प्राणी आहे, हे आपल्याला सगळे मदत करतात. माणसापेक्षा सर्वात जास्त झाडं लावलेली पक्ष्यांनी, प्राण्यांनी लावलेली. हे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं. बरेचसे तुम्ही चेक करा आजूबाजूला झाडं. आपल्या शेतात, वातावरणात, प्रवासात माणसांपेक्षा जास्त झाडं पक्ष्यांनी लावलेली. त्यांच्या विष्ठेतून एखादी खारुताई बी जमिनीत लपून ठेवती, त्या बीचं झाड तयार होतं. म्हणून आपण सगळ्यांशी नम्रपणे राहिलं पाहिजे. प्राण्यांपासून सुरुवात केली तर माणसाला, तर मग आपण निश्चित हात जोडू. ज्या ज्या वेळेस आपल्याला जसं जसं महत्त्व माहिती होईल, माणूस तसं तसं नम्र होतो. पण आपल्याला अर्ध्या हाडकुंडाने पिवळं व्हायचं नाही, नम्रपणे समजून घ्यायचं. कारण मराठीत एक म्हण आहे, नाण्याचा आवाज येतो पण नोट शांत राहते. जे अर्धवट राहतं ते उड्या मारत राहतं नाही एकदम. पण जे आपण तसं नम्रपणे, सोशिकपणे हे ज्ञान घ्यायचं आणि सगळ्यांविषयी आपण आदर ठेवावा, हाच उद्देश आहे. आपण मागच्या या श्रावण महिन्यात नागपंचमी केली. नाग किंवा कुठलाही सर्प हे मारू नये, कारण त्याच्याने दोष तर लागतोच. पण आणि ते बिचारे असे कधीच नाही की एखाद्या नागाला वाटलं याला चावून बघू, आपले दात चांगले आहे की नाही, असे कधीच स्वतःहून चावायला कोणी येत नाही. एक तर आपण त्यांच्या शेपटीवर पाय दिलेला राहतो, त्यांना घाबरवलेलं राहतं, म्हणून ते चावतात. नाहीतर ते बिचारे, आणि हेच आपल्याला माहिती आहे, प्रत्येक प्राण्यांना भगवंताने आश्रय दिलेला आहे. भगवान शिवांनी नागांना गळ्यात घातलेले. असा कुठला प्राणी आहे की ज्याच्यावर काही परमेश्वराची कृपा नसेल. पार मेंढा जरी घेतला, अग्नीचं वाहन आहे. म्हणून आपण कुठल्याही प्राण्यांचं हिंसा व्हायला नको, त्रास व्हायला नको, या दृष्टीने आपल्याला नियोजन करायचं आहे. पुढच्या आठवड्यातच पोळा आहे. पोळ्यामध्ये बैल, आता बैलच फोटोमध्ये पूजा करायची वेळ आली. आम्ही गावात जेव्हा मागच्या वेळेस घेऊन गेलो बैल,
गावात सगळे लोक 1000-2000 लोक बसलेले. आम्हाला वाटलं खूप तिथं गर्दी असेल, काही नाही. पाहिलं होतं, आम्हीच पहिले गेलो तिथं. बैलच नाही, पूर्वी अशी लाईन लागायची. बैल विकून टाकले. आपल्याला आता या बैल पोळ्याचं नुसतं पूजन नाही करायचं, सर्व माता भगिनींना सांगणे. आपल्या डोक्यात काय झालेले, काही झालं का पूजन? आता समजा मी तुमच्याकडे कधी कार्यक्रमाला आलो, पूजन, पाय धुतील, त्यांना वाटतं पायातून यांचं पुण्य काढू, करून आशीर्वाद ओढून घ्यायचा. असे पायातून गंध लावून औक्षण करून, काही ठिकाणी तर 10-10 महिला, म्हणजे अक्षरशः म्हसोबाला एवढं रंगवलं नसेल एवढं कपाळ रंगतं. इथून पुढं म्हणलं व फक्त एक रीतिरिवाज म्हणून ओळा, बाकी आता ते पाय बी धुणं सगळं आता बंद करून टाकायचं. पूजनापेक्षा आता पूजन का करायचं त्याच्याकडं मुळाकडं आपण गेलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं विनाकारण पूजन सांगितलेलं नाही, हे लक्षात ठेवा. कोणाचं पूजन विनाकारण सांगितलेलं नाही. कोणाचं पण बैलाचं पूजन करायचं आहे ना, नावाला पूजन म्हणून करा. काय जे त्याच्यात थोडं चूकभूल झाली चालतं. वडा खाऊ घाला, एक ऐवजी 4 वडे खाऊ घाला. काही तर असं एकदम कन्फ्युजमध्ये 2 खाऊ घालायचे की 4 खाऊ घालायचे, म्हणजे नको त्या कर्मकांडाकडे आपण खूप जास्त जायला लागलो. आपल्याला त्याच्यात अटकून नाही पडायचं. पूजन करायचं संस्कृती, पण का करायचं? बैलाचं महत्त्व आता पुन्हा आपल्याला शेतकऱ्यांपासून सगळ्यांना सांगावं लागणार आहे. बैलाचं आता आम्ही सुद्धा शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर जवळजवळ आता 80% कमी केला. 20% 2-3 वर्षात तो सुद्धा कमी करायचा आहे. 100% ट्रॅक्टर बाजूला करायचा. कारण ट्रॅक्टरवर एक तर खर्च खूप आहे, डिझेल लागतं, माणूसही हुशार लागतो, मेंटेनन्स खूप आहे. आणि ट्रॅक्टर जेव्हा चालवतो ट्रॅक्टरचं वजन खूप राहतं, शेतामधल्या मुळ्या दाबल्या जातं. याच्या उलट बैलाला खर्च नाही, शेताचं तण काढून दिलं, चारा होऊन जातो. बैलाचं शेण शेतामध्ये खत म्हणून येतं. बैलाचा श्वास जमिनीवर पडला, जमिनीतल्या त्या महत्त्वपूर्ण जीवाणू झाडाला उपयोगी ते वाढतात. शेती चांगली होती. बैलांच्या खुरा ज्या जमिनीवर पडतात ती माती चांगली होती. म्हणून आपल्याला या पोळ्यामध्ये फक्त बैल पूजन आणि स्टेटस पुरतं नाही, बैलाचं महत्त्व सांगा. प्रत्येक किमान एक महिलेने एक शेतकऱ्याला बैलाचं महत्त्व सांगा आणि इथून पुढं त्यांनी बैल सांभाळले पाहिजे, म्हणजे तो शेतकरी भविष्यात प्रॉफिटमध्ये येईल. बैलाची काळजी कशी घ्यायची, काय असेल ते आपल्या पशुगोंश विभागामधून आपण ती माहिती देऊ. आणि आपल्याला भविष्यात ह्या बैलांच्या माध्यमातून, कारण बैल हा खरा शेतकऱ्याचा नंदी आहे. शेतकऱ्याला महादेवाची उपमा दिलेली. आता ते विषयांतर होईल, पण पोळ्याचं आपल्याला नुसतं पूजनामध्ये अटकायचं नाही. आपल्याला बैलाचं महत्त्व समजून घ्यायचं. गाईचं महत्त्व आपण दिवाळीत समजून घेऊ, बैलाचं आणि बैलाचं आध्यात्मिक अजून काही महत्त्व आहे. काय महत्त्व आहे आपण हळूहळू टप्प्याटप्प्यात अनेक आपले दोष जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मूठभर धान्य, ग्रहांच्या जे वेगवेगळ्या ग्रहांना 9 ग्रहांचे 9 धान्य, तुम्ही त्या ग्रहांना अपेक्षित असं ते धान्य मूठभर घेऊन तुम्ही त्या बैलांना जर दिलं तर बरीचशी ग्रहपीडा कमी होती. पण आपल्याला सगळ्या बाजूने, आध्यात्मिक बाजू, शेतीच्या दृष्टीने, सगळ्या पर्यावरणाच्या दृष्टीने बैल, आणि आपण त्याच्यासाठी आता बैल कसे चालवायचे, कारण सर्वात कमी बैल आमच्या नाशिक जिल्ह्यात आता झाले. विदर्भ मराठवाड्यात तरी थोडेफार बैल दिसतात, नाशिकमध्ये बैल फार कमी झाले. ट्रॅक्टरमुळं शेतकऱ्यांचे प्रत्येक घरामध्ये मणक्याचा गॅप असणारा शेतकरी, मणक्याचा गॅप, वजन लावलेले, तुम्ही कुठल्याही तुमच्या जवळपास नाशिकला विचारा, प्रत्येक घरात एखादा पेशंट आढळ. आपल्याला पुनश्च एकदा आपल्याला या संस्कृतीचं जतन होण्यासाठी उद्या फोटोमध्ये तरी बैलाचं पूजन करायची वेळ यायला नको, बैल लुप्त व्हायची वेळ यायला नको. पर्यावरणदृष्ट्या ते अत्यंत घातक आहे, शेतीच्या दृष्ट्या अत्यंत घातक आहे. शेती स्वावलंबी करायची आहे, बांधावर झाडं आपण लावतो आहे,
बैल आपण परत आणतोय, देशी बियाणं आपण परत आणतोय, हे सगळे अप्रत्यक्ष सगळे प्रयत्न आपण करतोय. एवढे प्रयत्न जो मनापासून करील, जिथं हे सगळ्या गोष्टी होतील त्या शेतकऱ्यांना सरकारकडे हात पसरायची गरज नाही. अनुदान द्या, कर्ज माफ करा, काही कोणाची गरज नाही. स्वावलंबी शेती आणि अशी शेती की जिथं प्रसन्नता आहे, आणि ती प्रसन्नता बघण्यासाठी शहरातले लोक पैसे देऊन तिथे येतील. तुम्ही लिहून घ्या, अजून 10 वर्षात अशी चांगली शेती जिथं बैल आहे, झाडं आहे, जिथं मस्त एकदम आपली धर्म संस्कृती एकदम चांगलं आहे, विषमुक्त शेती आहे, अशा शेतीमध्ये पाय ठेवण्यासाठी पैसे गेटवर फी जरी ठेवली, 500 रुपये फी जरी ठेवली तरी लोक लाईनी लावतील. आणि आपल्याला हे सर्व आपल्याला आतापासूनच आपल्या सेवेकऱ्यांनी याची तयारी करायची, म्हणून बैल आले पाहिजे. आणि त्या बैलांचं गाईचं महत्त्व सांगणारं भगवान श्रीकृष्ण, त्यांची जन्माष्टमी पर्वाला आहे. जन्माष्टमी प्रत्येकजण त्याच्या श्रद्धेने साजरी करत असतो, त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. भगवान श्रीकृष्ण हे समस्त विश्वाचं प्राणीमात्रांपासून सगळ्यांचं असं एक क्षेत्र नाही की जिथं भगवान श्रीकृष्णांचा काही रोल नव्हता. म्हणून आपण या जन्माष्टमीला परवाच्या दिवशी आपण केंद्रामध्ये भगवान श्रीकृष्णांची सेवेबरोबर सेवा, तुम्ही 15-20 मिनटाची अर्धा तासाची सेवा ठेवा, किंवा 1 तासाचं भागवताचं पारायण असेल ते ठेवा, पण भगवान श्रीकृष्णांचे खेळ, भगवान श्रीकृष्णांनी महिलांनासुद्धा त्यांचे खेळ खेळून दाखवले, फुगडी खेळून दाखवली. महिलांमधले आपसामधली असूया द्वेष दूर व्हावा, महिलांनी सगळ्यांनी एकत्र यावं, भेद नष्ट व्हावे, उचनीच भेद नसावा, वर्णभेद नसावा, व्यंगभेद नसावा, या दृष्टीने भगवान श्रीकृष्णांनी हे त्यांचे जे पैलू आहे ते आपल्या नव्या पिढीसमोर मांडायचे. आणि आपण वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम आपल्या केंद्रांवर आपण राबवायचे, वेगवेगळे खेळ, ह्या माध्यमातून तो आनंद आपल्याला लुटायचा आहे. सेवा आपण 1-1.5 तासाची करू. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र, जसं जसं अनुभव प्रत्येकाचे जे जे काही असेल ते आपण थोडंसं त्याच्यावर मार्गदर्शन, तोही आपण अर्धा तासाचा विषय ठेवू. आणि सांस्कृतिक प्रबोधन, ज्यांना ज्यांना भगवान श्रीकृष्णांचे खेळ समजून घ्यायचे, कूटप्रश्न, उखाणे, आपले जे ज्या गोष्टी लुप्त होत चालल्या त्याच्यासाठी आपल्या सांस्कृतिक विभागातून आपण सर्वांना ते मार्गदर्शन करणारे. तर आपण इथं आपल्या सांस्कृतिकवाले आज कोणी आले नसतील, पण तुम्ही आपल्या सांस्कृतिक विभागाचे काही नंबर आहे तुम्हाला ते देऊ, तुम्हाला ती सगळी माहिती दिली जाईल की केंद्रात भगवान श्रीकृष्णांचे खेळ आपण गुरुमाऊलींच्या उपस्थित पूर्वीपासून सद्गुरू मोरेदादांच्या काळापासून दर सप्ताहाला, दत्त जयंती, स्वामी पुण्यतिथी सप्ताहाला हे वेगवेगळे खेळ तिथं घेत असतो. आणि वेगवेगळ्या केंद्रांवर प्रतिनिधींना ते शिकून ते पाठवलेले, पण अजूनही बऱ्याच ठिकाणी पोहोचलेले नाही. आपल्याला हे सांस्कृतिकमधून याचं प्रबोधन आपल्याला करायचं आहे. उत्सव म्हटला की आनंद वाटला पाहिजे. दिवसभर पारायणाला बसलं, गुडघे दुखायला लागले, किंवा एखाद्याने माईकवर मार्गदर्शन चालू केलं आणि तास झाला अजून संपना, तर मलासुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही म्हणाला तुम्ही लोकांविषयी म्हणताय, तुमचं काय? तर मी सुद्धा थोडंसं घड्याळाकडं बघून आहे, तुमच्या चेहऱ्याकडे बघून आहे. तुम्हाला कंटाळा वाटला की त्या मिनिटाला विषय स्टॉप. तर आपण हे उत्सव साजरे करताना आनंदाने आणि अशा वेगवेगळ्या रंगछटा, सांस्कृतिक उपक्रम, सेवा, काही उपक्रम, काही वेगवेगळे कला कौशल्य हे केंद्रात जर असलं, आजूबाजूचे लोकसुद्धा येतील, अनेकांपर्यंत ती माहिती पोचत. आपल्याला इथून पुढं या गोकुळाष्टमीपासून गोपाल काला आणि गोपाल काल्यावाल्यांना सुद्धा सांगणे, आपल्यापैकी कोणी असतील ते आणि बाहेरच्यांनासुद्धा, भगवान श्रीकृष्णांनी गोपाल काला किंवा दही अंडी करताना त्यांनी असे थरावर थर, 7-7 थर, 10-10 थर लावले नव्हते. 1 किंवा 2 थर राहायचे.
त्यांचा एखादा सवंगडी त्याच्यावर ते हात पुरत नव्हता शिंकल्यामध्ये ते माखन दही भरून ठेवलेलं राहायचं आणि घर उंच राहून किती उंच राहणार आहे आणि त्यांचा काय राजवाडा नव्हता, साधं कौलाचं घर होतं गोकुळात, राहून उंच किती राहणार आहे. ते लहान मुलगा जरी म्हटलं जास्तीत जास्त 2 थर आपण आपल्या परिसरातल्यांना सुद्धा सांगावं, विनंती करावी. आणि त्यांनी असे काही पिक्चरचे गाणे म्हणत, धिंगाणा करत, नटनाटे आणत असे का उत्सव साजरे केले नाही, हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. म्हणून आपण केंद्रात शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही हे नियोजन करा. सोप्या पद्धतीतून एखाद्या बालकाला कडेवर घेऊन त्याच्या हातात ते लाकूड देऊन किंवा नारळ आणि काय जे असेल, पण असे थरावर थर खूप लावणं, चित्रपटांमधले काहीतरी सडलेले गाणे लावणं, आपल्या असं संस्कृतीचा अवमान करू नका. सगळ्यांनी इथून पुढं लक्षात ठेवा. प्रबोधन करायचं काम प्रामाणिकपणे करा. नसल लोक ऐकत, आपण चांगले रीतिरिवाजाला सुरुवात करा आणि जिथं ज्यांना चांगलं वाटतं लोक तिथं येतील. म्हणून आपण हा पर्याय पण आपण चांगला देऊ, प्रबोधन पण आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर आपण जन्माष्टमी हे साजरी करताना रात्री 12 वाजताच्या दरम्यान ती सेवा करून आपण 12:30ला आपण ते भागवताचा 10व्या स्कंदातला 2रा अध्याय, त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं जन्माचं वर्णन दिलेलं आहे की त्या कालावधीत तो कालावधी कसा होता की जसं आता पाऊस पडतो आहे, नद्यांना पूर आलेले, वर्षा ऋतू, चंद्र कोणत्या नक्षत्रात होता, काय होतं, वातावरण कसं होतं प्रसन्न, पशुपक्ष्यांपासून सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला होता की तो परमात्मा येणार आहे. आपल्याला सुद्धा तसा आनंद की पुन्हा एकदा त्याचा आनंद की तो पुन्हा एकदा तो परमात्मा वेगवेगळ्या रूपात यावा, त्यांनी समस्त मानवावर कृपा करावी. भगवद्गीतेचं जसं सार आपल्याला दिलेलं आहे की ज्याच्यातून अनेक विकृती आपल्याला टाळता येऊ शकतील. आज देशभरामध्ये आपण मागच्या ह्याच्यातच बघितलं की अनेक विकृती वाढत चाललेल्या आहे, अनेक अशा घटना वाढत चाललेल्या आहे. ही विकृती थांबवायची असत तर तिथं कुठंतरी संस्कृतीचं जतन होणं हे गरजेचं आहे, तिथं हे प्रबोधन होणं गरजेचं आहे, हे संस्कार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक केंद्राने आता 4 भिंतीपुरतं मर्यादित राहू नका, सगळ्यांना कळकळीचं विनंती आहे. नाही तर मग केंद्रवाले काय करतात, पत्र्याचं शेड होतं, मग आता RCC, मग आधी जाळी होती, मग आता लाकडाचे दरवाजे नंतर त्याला चांदीचा पत्रा लावू, सोन्याचा पत्रा लावू. या गोष्टीमध्ये अटकून पडू नये. गर्दी जरी वाढली लगेच मोठा सभामंडप करण्यापेक्षा अजून अशा आजूबाजूला छोटे केंद्र जर केले तर आमच्या माता भगिनी बऱ्याच लांबून येतात. संध्याकाळची आरती राहते, अंधार होतो, उशीर होतो, काही खूप अशा निर्मनुष्य एरियातून, काही अशा खूप विचित्र एरियातून आमच्या माता भगिनींनी यावं लागतं. आमचं तर म्हणणं आहे तर आपल्या काही सेवेकऱ्यांनी आता पुढाकार घेऊन आपल्या परिसरात साप्ताहिक का होईना केंद्र सुरू केले पाहिजे. आणि एखाद्या केंद्राला मिरची लागली तर लागू द्या. काही जणांना एखादं केंद्र चालू हो त्यांनी केंद्र चालू केलं, अरे काय चांगली गोष्ट आहे ना, केंद्र चालू झालं ना. काही बिअर बार तर काही दारूचं दुकान तर नाही उघडलं. त्याच्यामुळं आपल्या सर्व जेवढे मोठे केंद्र आहे जे कौतुक करतात, इथं सुद्धा कौतुक करतात, आम्हाला वारंवार सांगतात आमचं केंद्र आम्हीच तीर मारितो. आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्वामी महाराज पोचले पाहिजे. का पोचले पाहिजे? त्या परिसरातल्या मुलांना चांगलं वळण लागावं, त्या सेवेत ती ऊर्जा तयार व्हावी. आरती सेवेतून, हवनातून, पारायणातून ही ऊर्जा त्या परिसरात तयार झाली पाहिजे आणि लोकांची विकृती बदलण्याची ताकद अध्यात्मामध्ये. पण ते अध्यात्म तुम्ही तुमच्या केंद्रापुरतं, जिल्ह्यात आमचं केंद्र अँटिक केंद्र आहे, मोरेदादांपासूनचं केंद्र आहे, एवढं सुंदर डेकोरेशन आहे आणि असं आहे तसं आहे, हे नका दाखवू. तुमच्या केंद्रामुळं किती केंद्र जोडले गेले आम्ही इथून पुढं ते विचारणार आहे.
आणि जो सर्वात जास्त सेवेकरी 2 पायाच्या केंद्रांपासून वेगवेगळे साप्ताहिक केंद्र, एखादा शेतीचा परिसर असेल, आम्ही बरंचसं दिंडोरी तालुक्यात असंच केलं. मळ्यातला एरिया तर त्या महिलांना यायला जमत नव्हतं. मळ्यातच त्या महिलांनी, एक महिला खुर्ची आणायची, एक महिला फोटो आणायची, एक महिला खडी साखरेचं नैवेद्य आणायची, बाकीच्या महिलांनी एकत्र करून 50 महिला मस्त सुंदर आरती सेवा करायच्या. खर्च नाही, काही नाही, मोनोपॉली नाही, काही नाही. आपल्याला अशी वेगवेगळ्या ठिकाणी सेवा, हे विभाग उपक्रम आपल्याला पोहोचवायचे. सगळ्यांनी पुनश्च एकदा जे खूप केंद्रवाले सेवेकरी, हुशार सेवेकरी, माझ्यापेक्षा कदाचित काही अनुभवी जुने हुशार असतील, त्यांनासुद्धा नम्र विनंती की आपल्या केंद्राचं गुणगान गाण्यापेक्षा आमच्या जिल्हा केंद्र आणि आमचं अमुक केंद्र, आमचं प्रधान केंद्र, तुम्ही काय लावायचे तो उपाधी लावा, पण आजूबाजूला असे केंद्र तयार करा की ते स्वावलंबी राहतील, आपल्यावर अवलंबून नको. आणि खरं सेवेकऱ्याचं कार्य म्हणजे आपल्या गैरहजेरीत तिथं सेवा असणं, आपल्यावर अवलंबून नाही. आपल्या गैरहजेरीत तिथं सेवा झाली पाहिजे. नाही तर बऱ्याच ठिकाणी, अजूनही आम्ही ठिकाणी अनुभव घेतलेले, तो एक मेन सेवेकरी राहतो, तो आल्याशिवाय ते केंद्र उघडत नाही, चावी त्याच्याकडं. मग तो आल्यावर केंद्र उघडणार, फोटो पुसायला तोच, माईकवर बोलायला तोच, सगळं नियोजनाला तोच, बालसंस्कारला तोच, विवाह मंडळाला तोच, स्वयंरोजगारला तोच. असं कृपया करू नका. याचा अर्थ आपण कुठंतरी महाराजांची फसवणूक करतोय आणि हे खूप दिवस चालत नाही हो. कदाचित आत्ता नवीन लोक असतील, त्यांना सांगा, आम्ही आता तुम्हाला काही जुने किस्सेसुद्धा सांगणार आहे, जुन्या लोकांचे जुने किस्से की जे आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे. ते असं खूप दिवस चालत नाही. म्हणून आपण उलट आपल्या गैरहजेरीत 4 केंद्र सेवेकरी आणि त्यांचं मस्त, त्यांनी जसं सद्गुरू मोरेदादांनी, गुरुमाऊलींनी आज आपल्याला एवढं स्वातंत्र्य दिलं, एवढं आज आपल्याला संधी दिलेली आहे. आज आपल्या केंद्रात आपण सेवा करतोय, उत्सव करतोय. तुम्हाला कुठल्या परवानगीची गरज नाही, आपली सेवा करतोय. आरती करू का, नैवेद्य दाखवू का, याची विचारायची गरज नाही. म्हणून आपल्या समस्त त्या सगळ्या सेवेकऱ्यांपर्यंत निरोप द्या. जे आले नसतील, काही ना त्यांना निमित्तच लागतं, पण या सगळ्यांपर्यंत निरोप द्या की आपल्याला आता नुसतं एक केंद्र चालणार नाही. परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या माता भगिनींसाठी, उद्या त्यांच्या सुरक्षिततेसाठी, उद्या हे सगळे संस्कार त्या परिसरात पोहोचण्यासाठी, ही माहिती पोहोचण्यासाठी आपल्याला हे असं ज्ञानाची मोनोपॉली केंद्रापुरतं मर्यादित ठेवू नका. अनेक असे सेवेकरी जोडायचे आणि सेवेकरी जोडून ते डायरेक्ट स्वामींशी जोडा. आपल्याशी जोडत बसण्यात काहीच फायदा नाही. अरे आज आपण तुम्हाला सांगितलेलं, आपण पाहुणे म्हणून आहे, आज आपण आहे, उद्याची गॅरंटी नाही. आणि अजून जीव अटकून ठेवायचा, कुठंतरी केंद्रात जीव अटकून ठेवायचा. जीव फक्त परमेश्वराच्या चरणी अटकावा. बाकी दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरू चरणी आसक्ती. आसक्ती कुठं पाहिजे? सद्गुरूच्या चरणी, त्या परमात्माच्या चरणाशी. माणसामध्ये आसक्ती ठेवू नका, केंद्रामध्ये आसक्ती ठेवू नका, पदामध्ये आसक्ती ठेवू नका की मला जिल्ह्यावरून काढलं, फार त्रास झाला, आता मी केंद्रात जाणार नाही आणि नाही गेल्याने काही फरक पडणार नाही, कोणाला सुतक पडणार नाही. त्याच्यामुळं सर्वांनी लक्षात ठेवायचं, आनंद घ्यायचा, टेन्शन नाही घ्यायचं. म्हणून आपण हे 2 पायाचे गुरुमाऊली वारंवार जे ग्रामाभियान, वारंवार ज्या गोष्टी सांगताय त्या आपण जरा पुनश्च एकदा गोष्ट समजून घ्या. गुरुमाऊलींच्या सांगण्याचा मतितार्थ समजून घ्या की आपल्याला हे सर्व ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे, सगळ्यांपर्यंत. आणि त्यासाठी आपण कुठल्याही गुरुमाऊलींनी सीमा ठेवलेल्या नाही की तुम्ही नाशिक जिल्ह्याने फक्त नाशिक जिल्ह्याच्या बाउंड्रीच्या बाहेर जायचं नाही. नाशिक जिल्ह्याची सेवेकऱ्यांची हद्द अमुक अमुक ठिकाणी संपती. सेवेकऱ्यांची कुठंही हद्द संपत नाही. 7 समुद्रपार कुठल्याही ठिकाणी आपले सेवेकरी स्वामी महाराज सोप्या पद्धतीत समजून सांगू शकतात. फक्त एक लक्षात ठेवायचं, माणसं आपल्याशी जोडू नका.
स्वामींशी जोडा, स्वामींशी जोडायची. बाबा तू आणि महाराज, इथून पुढं तुला महाराज जशी बुद्धी देतील तसं. मी तुला सांगितलं हे स्वामींचा जप, हे मार्गाचे उपक्रम, इथून पुढं बास. बाकी मग त्याला पुढं कोण गाईड करतं, मिसगाईड करतं, त्याचं टेन्शन आपण घ्यायचं नाही. काही जण खूप टेन्शन घेतात, हो आपलं केंद्र आहे, आपण त्या गावात गेलो होतो आणि अमुक अमुक ते दुसऱ्या जिल्ह्यातले लोक तिथं आले, येऊ द्या, काय फरक पडतो. आपण असं संकुचित विचारसरणी ठेवायची नाही, व्यापक विचारसरणीने काम करायचं की महाराज आणि तू बास इथून पुढं. आणि त्याला अशी सवय लावायची की त्यांनीसुद्धा इथून पुढं त्याच्याशी माणसं जोडण्याऐवजी डायरेक्ट स्वामींशी माणसं जोडा. स्वतःशी माणसं जोडणं म्हणजे अनेक उपाधी चिटकून घेणे. उपाधी, आता उपाधी काय भानगडे, एखाद्या सत्रामध्ये आज उशीर झाला आहे, उपाधी काय भानगडे, आपण त्याच्यावर एकदम विस्तृत, तुम्ही मला आठवण द्या उपाधी काय भानगडे, त्याच्यावर तुम्हाला एकदम रिअलमधला किस्सा सांगेल उपाधी काय भानगडे. पण आपण उपाधी कुठलीच नको. आज आहे मोकळं जागायचं, मोकळं सेवा करायची, मोकळं कार्य करायचं आणि मोकळं मारायचं. मोकळं काहीच नाही, एकदम मस्त भाऊ सेवा झालेली, आनंद राहायचं. सगळ्यांनी तुम्ही आनंद घ्या. काही जण टेन्शन घेत्या, आपण त्या गावात गेलो तर केंद्र चालू केलं ना, आता तिथं तमुक व्यक्ती गेला, काय जण टेन्शन घेता, जाऊ द्या. आपण या असं कुठलाही ताणतणाव करून घ्यायचं नाही. म्हणून आपला स्वभावच असा बांधला पाहिजे, एकदम टेन्शन फ्री. सगळ्यांनी आता इथून पुढे लक्षात ठेवा, असं टेन्शन फ्री राहायला काम 100 पटीने वाढतं. आनंदाने काम केलं एकदम सोपं. म्हणून आपण सर्वजण उत्साहाने आनंदाने, भगवद्गीतेत भगवंताने एकदम सुंदर सांगितलेलं आहे, प्रसादे सर्व दुःखांना हानी रस्य पूजायते प्रसन्न चोतसो यासून बुद्धी परिवर्तिष्ठतो. तो प्रसन्न राहा, काही न सारखं टेन्शन. आजचा प्रश्न सुटला, उद्याचं काय, उद्याचं काय टेन्शन घेत्या, कुठलंच टेन्शन घेऊ नका, पोरांचं टेन्शन घेऊ नका. आपलं एक जबाबदारी आपण पार पाडली बास. उद्या काय होईल, त्यांना खाऊ घालेल का नाही घालेल, बऱ्याच जणांना त्याचं टेन्शन राहतं. त्या संदर्भात आपल्या याच्यामध्ये अनेक पुराणांमध्ये आख्यायिका सांगितलेलं आहे, याचं काय त्याचं काय. तर त्या संदर्भात तुम्हाला एक थोडक्यात फक्त सांगतो की एका व्यक्तीला असं, जसं काही जण टेन्शन घेतात त्यांच्यासाठी, एका माणसाला कायम टेन्शन यायचं. आपण त्या एक संतांना सांगायचं, अहो मला देवाचं करायची इच्छा आहे, पण माझ्या कुटुंबाचं काय होईल, कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे, बायको माझ्यावर अवलंबून आहे, पोरं अजून त्यांना जॉब नाही, नोकरी व्यवसाय नाही, माझ्यावर अवलंबून आहे, नाही तर मला खूप सेवा करता आली असते. ते त्याला खूप समजून सांगते, बाबा तुझा गैरसमज आहे, तुझ्यावर अवलंबून नाही, तुझ्यावर काही अवलंबून नाही. मग त्याला काय सांगतं की तू एक काम कर म्हणे, बाजाराचं निमित्त करून तू 15-20 दिवस बाजूला जाय आणि घरी सांग की 8 दिवस गेलो, 8 दिवसानंतर थोडे दिवस तू तिथंच थांब. घरी मग ते गुरुजी पत्र पाठवतात की सदर तो व्यक्ती गेला, तो तिकडंच मृत पावला. आता हे कळायला घरातले सगळे रडतात. नेहमीप्रमाणे 10 दिवस शोक करणं, 10व्या दिवशी 10वं घातलं, महिनाभर आठवण काढी द्या, नंतर रुटीन चालू होतं. आणि हे करत असताना गावातल्या लोकांना दया येते की बाबा याचा माणूस, घरातला करता माणूस गेला, त्या पोराला कुठंतरी एका ठिकाणी लावून देतात, त्याला त्या घरातल्या सगळ्या गावातले मदत करतात. आधीपेक्षा ते घर श्रीमंत होतं. मग हा जेव्हा त्याला गुरु सांगतात की ये बाबा तू, ते संत सांगतात आणि रात्री 12 वाजता तू घरी जाय म्हणे. आणि तो जायच्या आधी एका व्यक्तीला, शिष्याला पाठवता, घरी सांग की तो व्यक्ती जो गेला ना, त्याचं भूत रात्री 12 वाजता येणार आहे. घरातल्यांना जेव्हा कळतं की भूत येणार आहे, तो जेव्हा येतो घरातले घाबरून जातात, भूत भूत म्हणून. तो म्हणतो भूत नाही, अहो मी खरं आहे, जरी खरा असला तरी जाय म्हणून, आमचं काही त्याच्या वाचून आढळून राहत नाही. गुरुमाऊली आलेले, आपण हात जोडून प्रार्थना घेऊ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी झालेली सर्व सेवा महाराज माऊलीच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.